उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर घेतलेल्या बारामतीतल्या पहिल्या सभेत लोकसभेच्या प्रचाराचं रणशिंग फुंकलं। लोकसभेत आम्हाला आणि विधानसभेत त्यांना मत द्या असं आवाहन बारामतीकरांना केलं जाणार आहे। मात्र मी राष्ट्रीय अध्यक्ष असल्यामुळे दोन्ही निवडणुका या माझ्यासाठी प्रतिष्ठेच्या आहेत असं अजितदादांनी स्पष्ट केलंय। पक्ष चोरला काय म्हणता, मी जर वरिष्ठांच्या पोटी जन्माला आलो असतो तर राष्ट्रवादीचा अध्यक्ष झालोच असतो अशा शब्दांमध्ये अजित पवारांनी शरद पवारांना निशाणा साधला। माझा परिवार सोडला तर संपूर्ण पवार कुटुंबीय माझ्या विरोधात असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला। मात्र आपण संपूर्ण ताकदीने लढणार असा निर्धारही त्यांनी बारामतीच्या मेळाव्यात व्यक्त केला। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केलाय। 1978 साली यशवंतराव चव्हाणांची इच्छा नसतानाही शरद पवारांनी पुलोदचा प्रयोग केला असा आरोप अजितदादांनी केला आणि हे बोलत असताना त्यांनी आपण मात्र मुख्यमंत्रीपदासाठी हपापलेलो नाही आहोत असा टोलाही पवारांना लगावला। तुम्ही रीतसर निवडणूक लढवून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष का झाला नाहीत असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी केला। हिंदी इंग्रजीमध्ये भाषण करण्याची वेळ आली की अजित पवार बाथरूममध्ये लपून बसायचे असं आव्हाडांनी म्हटलंय। तर तुम्ही सख्या भावाचा मुलगा होतात आणि म्हणूनच तुम्हाला उपमुख्यमंत्री केलं असंही आव्हाडांनी म्हटलं। बारामतीमधून सुनेत्रा पवार लोकसभा निवडणूक लढणार हे आता जवळपास निश्चित झालंय। सुनेत्रा पवार संपूर्ण पुणे जिल्ह्यातच सक्रिय झालेल्या दिसतात। शिरूरमधल्या एका कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या होत्या। यावेळी सुनेत्रा पवारांना उखाणा घेण्याचा आग्रह करण्यात आला। बारामतीची जागा अजित पवारांना मिळावी यासाठी सर्वांचं एकमत झाल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। अजित पवार ज्यांना घड्याळ देतील त्याला पूर्ण ताकदीनं जिंकून आणू अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। तर 60% मतं घेऊन आमचा उमेदवार जिंकून येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। भाजप नेते माधव भंडारींना योग्य संधी दिली जाईल असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। भाजपचे वरिष्ठ नेते आणि प्रवक्ते माधव भंडारींच्या मुलानं एक्स या सोशल मीडियावर ट्विट करून आपल्या मनातली खदखद व्यक्त केली होती आणि त्यावर बावनकुळेंनी हे उत्तर दिलंय। गुहागरमध्ये झालेल्या राड्यावर योग्य ती कारवाई करणार असा इशारा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय। तसंच भ्याड हल्ले करून कोणी कोणाला थांबवू शकत नसल्याचं फडणवीस म्हणाले। नारायण राणेंनी खासदारकीच्या निवडणुकीत उतरावंच, 2.5 लाख मतांनी पराभव होण्याची त्यांनी तयारी ठेवावी असं आव्हान विनायक राऊतांनी राणेंना दिलंय। समोर मातब्बर उमेदवार असला की त्याला पराभूत करण्याचा आनंद उपभोगायचा आहे आणि त्यामुळे राणेंनी आपल्यासमोर निवडणुकीला उभं राहावं असं खुलं आव्हान राऊतांनी दिलंय। हिंगोली मतदारसंघामध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय। ठाकरे गटाचे डॉक्टर डी.बी. चव्हाणांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे। त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलाय। डॉक्टर चव्हाण हे हिंगोली लोकसभेतून इच्छुक असल्याचं समजतंय। प्रकाश आंबेडकर यांच्या यशवंत भवन या निवासस्थानी चव्हाणांनी पक्षप्रवेश केला। मुंबईमध्ये वांद्र्यात भाजप ठाकरे गटामध्ये जोरदार पोस्टर वॉर रंगलंय। उद्धव ठाकरेंविरोधात मुंबईमध्ये भाजपनं बॅनरबाजी केली आहे। मातोश्री समोरच्या कलानगर सिग्नलवर उद्धव ठाकरे गेट वेल सून असे बॅनर्स लावण्यात आले। तर याला उत्तर म्हणून आता कलानगरच्या सिग्नलवरच गेट आउट सून फडणवीस असे पोस्टर्स लावण्यात आले। शिवसेना वांद्रे पूर्व विधानसभा यांच्या वतीनं हे पोस्टर्स लावण्यात आले। उद्धव ठाकरेंची ईडी चौकशी करण्याची मागणी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केली आहे। आतापर्यंत त्यांना दिलेले खोके कुठे गेले याचा तपास करा असंही त्यांनी म्हटलंय। शिंदे गटानं 50 खोके घेतल्याचं सिद्ध केलं तर मातोश्रीवर जाऊन भांडी घासेल, अन्यथा उद्धव ठाकरेंनी भांडी घासावीत असं खुलं आव्हान कदमांनी दिलंय। धनगर आरक्षणाच्या सर्व याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळल्या। धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण देण्याची मागणी होती आणि या संदर्भात 10 पेक्षा जास्त याचिका हायकोर्टात दाखल होत्या। त्या सगळ्या फेटाळण्यात आल्या। धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याची मागणी वैध नसल्याचं कोर्टानं म्हटलंय। मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतरही मनोज जरांगे उपोषणावर ठाम आहेत। सगळे सोयऱ्यांबाबत कायद्याची अंमलबजावणी करेपर्यंत सरकारला सुटी नाहीचे 20 तारखेपर्यंत अंमलबजावणी करा, नाहीतर उपोषण सुरूच राहील असा इशारा जरांगेंनी दिलाय। नोंदी नसलेल्यांना वेगळं आरक्षण आम्हाला मान्य नाहीये। शिंदे फडणवीसांनी गोट गैरसमजमध्ये राहू नये, दिलेलं आश्वासन पाळावं असं जरांगेंनी म्हटलंय।
ओबीसीतली घुसखोरी थांबवा, जबरदस्तीनं कुणबीकरण करू नका असं भुजबळांनी म्हटलंय. कुणबी नोंदी असलेल्यांना दाखले मिळणार आहेत असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे खोटे दाखले असलेल्यांना मराठा समाजाला मिळणाऱ्या वेगळ्या आरक्षणामध्ये टाका, मराठ्यांना जबरदस्तीनं कुणबी करू नका अशी मागणी भुजबळांनी केली. राज्य मागासवर्ग आयोगानं सरकारला अहवाल सादर केला. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अहवाल सादर केला जाणार आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळणार आहे आणि हे आरक्षण शैक्षणिक सामाजिक मागासलेपणावर असेल आणि विशेष म्हणजे ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांनाच मराठा आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. मागासवर्ग आयोगानं केलेल्या सर्व्हेवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सवाल उपस्थित केलेत. मुंबईमध्ये 27 लाख लोकांचा सर्व्हे कशाच्या आधारावर केला? सरकार मराठा समाजाची फसवणूक करणार आहे का? सर्व्हे कसा केला हे स्पष्ट करा असं पटोले यांनी म्हटलंय. तर अहवाल वेबसाईटवर तातडीनं टाका अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. नारायण राणेंनी यापुढे टीका केली तर सोडणार नाही असा सज्जड इशारा मनोज जरांगेंनी दिलाय. राणेंनी 4 दिवस उपोषण करावं मग कळेल असा टोला त्यांनी राणेंना लगावला. तर जरांगेंनी राजकीय विधानं करू नयेत असं आवाहन करत नितेश राणेंनी नरमाईची भूमिका घेतली. सोलापूरमध्ये सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आमदार प्रणिती शिंदेंच्या घरासमोर ठिय्या मांडला. दरम्यान मराठा समाजाचे कार्यकर्ते आणि आमदार प्रणिती शिंदेंच्या फोनवर शाब्दिक चकमक झाली. इतर कोणत्याही आमदाराच्या घरासमोर आंदोलन न करता तुम्ही माझ्याच घरासमोर आंदोलन का करता असा सवाल प्रणिती शिंदेंनी विचारला. जरांगेंना पाठिंबा देत सोलापुरातला मराठा समाज आक्रमक झाला. भाजपचे आमदार विजयकुमार देशमुखांच्या घराला घेराव घातला. जरांगे पाटलांचं उपोषण सुरू असताना आमदार खासदार हे बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन करण्याचा आग्रह यावेळी आंदोलकांनी देशमुखांना केला. लातूरच्या जळकोटमध्ये कार्यक्रमादरम्यान सकल मराठा समाजाच्या तरुणांनी कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांना घेराव घालत जाब विचारला. जरांगेंची प्रकृती दिवसेंदिवस गंभीर होत असताना देखील सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी लवकरच टिकणारं आरक्षण सरकार देणार असल्याचं आश्वासन बनसोडेंनी आंदोलकांना दिलं. बीडमध्ये आमदार सुरेश धस यांच्या घरासमोर मराठा समाजानं जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ ठिय्या आंदोलन केलं. जरांगेंना समर्थन करा अशी मागणी करत घोषणाबाजी करण्यात आली. नाशिकच्या सटाण्यामध्ये भाजप आमदार दिलीप बोस यांच्या कार्यालयासमोर मराठा बांधवांनी ठिय्या आंदोलन केलं. आरक्षणासंदर्भात 20 तारखेला होणाऱ्या विशेष अधिवेशनात समाजाच्या बाजूने भूमिका मांडण्याचं निवेदन यावेळी बोस यांना देण्यात आलं. बीड जिल्ह्यातल्या कोळगावमध्ये मराठा आंदोलकांनी रास्ता रोको केला. आंदोलकांनी विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. त्यामुळे या महामार्गावर मोठी वाहतुकीची कोंडी झाली. मनोज जरांगे पाटील यांना जर काही त्यांचं बरं वाईट झालं तर त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा यावेळी आंदोलकांनी सरकारला दिला. पुण्याच्या वाघोलीमध्ये मराठा बांधवांनी पोलीस स्टेशनमध्ये आंदोलन सुरू केलं. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाला रास्ता रोकोची परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे मराठा बांधवांनी पोलीस स्टेशनमध्येच आंदोलन सुरू केलं. आरक्षणाची मागणी करत नाशिकमध्ये मराठा समाज आक्रमक झाला. आमदार राहुल ढिकले यांच्या घरासमोर मराठा बांधवांनी ठिय्या आंदोलन केलं. आरक्षणाची मागणी करत नाशिक जिल्ह्यातल्या सर्व आमदारांच्या घरासमोर मराठा आंदोलन होणार आहे. परभणी लिमला इथं बैलगाड्यांसह मराठा समाजानं रस्त्यावर उतरून रास्ता रोको केला. प्रशासनानं लवकरात लवकर सगळेसोयरेबाबतचा अध्यादेश काढून मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी केली आहे. याशिवाय घोषणाबाजी करत नारायण राणेंनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला आहे. चेंबूरमध्ये मराठा कार्यकर्त्यांनी स्वतःच्या रक्तानं मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. जरांगेंच्या उपोषणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा संताप मनात घेऊन ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. आरक्षण मिळवण्यासाठी रक्ताचा पाठ वाहून जावा लागणार असेल तर आम्ही तयार असल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली. नांदेड जिल्ह्यामध्ये सकल मराठा समाजाकडून अचानकपणे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. अर्धापूरमध्ये हा रास्ता रोको झाला. मराठा आंदोलकांनी 2 महामार्ग रोखून धरले. निर्मल ठाणे आणि नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्गावर टायर जाऊन रास्ता रोको करण्यात आला. मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी नांदेडमध्ये मराठा समाजानं आंदोलन पुकारलं. अनेक ठिकाणी रास्ता रोको करण्यात येतोय. खबरदारीचा उपाय म्हणून एसटी महामंडळानं अनेक बस फेऱ्या रद्द केल्या. याचा फटका नागपूर, अकोला, यवतमाळ आणि छत्रपती संभाजीनगरला जाणाऱ्या प्रवाशांना बसला आहे.
धुळे सोलापूर महामार्गावर मराठा समाजानं रास्ता रोको आंदोलन केलं। मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाकडून ठिकठिकाणी आंदोलनं केली जातात। धुळे सोलापूर महामार्ग रोखून धरल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली। पेटीएमला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं मोठा दिलासा दिलाय, कारण पेटीएम पेमेंट बँकेवरचे निर्बंध आता 29 फेब्रुवारीपासून लागू होणार नाहीत, तर ही मुदत आता आणखी 15 दिवसांनी वाढवण्यात आली आहे। पेटीएम पेमेंट्स बँकेवरची बंदी 15 मार्च नंतर लागू होईल, त्यामुळे पेटीएम वॉलेट, फास्टॅग आणि ग्राहकांच्या खात्यांमध्ये 15 मार्च 2024 पर्यंत व्यवहार करता येतील। मीरा भाईंदर महानगरपालिकेकडून 2024-25चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला। पालिका आयुक्त संजय काटकर यांनी हे अर्थसंकल्प सादर केलाय। यंदा कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाहीये, त्यामुळे मीरा भाईंदरकरांना हा दिलासा मिळालाय। यंदाचं बजेट 2174 कोटींचं असून मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी 129 कोटींनी वाढ करण्यात आली। पालघरमधल्या वाढवण बंदराला केंद्रीय पर्यावरण खात्यानं मंजुरी दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते महिनाभरामध्ये भूमिपूजन केलं जाणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। मात्र वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती आक्रमक झाली आहे। त्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये बंदर होऊ देणार नसल्याची भूमिका घेतली आहे। राजकोट टेस्ट मॅचच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडनं 2 विकेट्स गमावत 207 रन्स केले। बेन डकेटनं शतकी खेळी केली। दरम्यान भारताचा पहिला डाव 445 वर आटोपला, तर भारतीय इनिंगमध्ये अश्विन पिचमधून धावल्यानं इंग्लंडला 5 धावा देण्यात आल्या। दरम्यान या चुकीनंतरही अश्विननं इंग्लंडची पहिली विकेट घेत 500 विकेट्स पूर्ण करत विक्रम रचला। पंढरपूरमध्ये श्रद्धास्थानी असणारी चंद्रभागा अस्वच्छ झालेली पाहायला मिळते। इथे येणाऱ्या भाविकांना अस्वच्छ पाण्यामध्ये स्नान करावं लागतंय। नदीचं पात्र काही प्रमाणामध्ये कोरडं झालं, परिणामी भाविकांची मोठी गैरसोय होतीये। माघी एकादशी निमित्तानं सुमारे 5 लाख भाविक येण्याचा अंदाज असताना प्रशासनाचं मात्र स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे। लोणंदमध्ये सुरू असलेल्या शरद कृषी महोत्सवामध्ये तब्बल 6 किलोचा कोंबडा ठेवण्यात आला। या कोंबड्याचं वय 12 महिने असून त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी होतीये। बारामतीच्या पांढर वस्तीतल्या यशराज घाडगे यांच्या या बाहुबली कोंबड्याला मका, भरडा, कोंबडी खाद्य, भुसा, तांदूळ, गहू, बाजरी, दूध एवढं खाद्य रोज लागतं।